जमिनीशी नातं जोडू पाहणारा प्रत्येक जण पृथ्वीचा खेळ खंडोबा करण्याविरुद्ध पायी चालत असतो. म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर राहतो प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती आपण पृथ्वीचं शोषण करून तयार करत असतो. हे याचं आपल्याला भान नसतं. म्हणजे आता आपण हे पेंडॉलमध्ये बसलोय, लोखंडी गर्डर्स आहे एवढे मोठे, कुठून आलं लोखंड? हे लोखंड कुठून तरी जमिनीच्या भूगर्भातून आपण ते खनिज बाहेर काढलं, त्याला प्रोसेसिंग केलं, त्याचे बार केले आणि त्याचं इथे पेंडॉल उभारलेलं आहे. म्हणजे काहीतरी शोषण करून आपलं जगणं सुरू आहे. याचं भान आपण ठेवत नाही आणि प्रचंड विनाश चालू आहे. म्हणजे मानव हा माणूस हा जो प्राणी आहे हा फार विलक्षण हुशार प्राणी आहे. पण त्या हुशारी मागे पण त्याची जी एक लालसा, त्याच्या मनामध्ये असणारी जी हाव ही जी आहे ही अपरिमित वाढत चाललेली आहे, अपरिमित. आणि त्याची वेगवेगळी रूपं आपण बघत असतो. तर कुठेतरी मला वाटतं की या माणसाला जमिनीवर आणावं आणि त्याला सांगावं की अरे बाबा, हा जो ग्रहगोल आहे पृथ्वीचा, या पृथ्वीवरच तुला जगायचे आहे. तुझ्या पिढ्यानपिढ्या इथे जगत आल्या आणि त्या पुढच्या पिढ्यांनाही जगू द्यायचं आहे. हा विचार या सगळ्या एकूण मांडणीमध्ये आहे असं मला वाटतं. त्या ह्याच्यातून बाकी अर्थ अनेक निघू शकतात त्याच्यातून. बरोबर आहे. पृथ्वीला वाचवणं हे कवीचं एक स्वप्न असायलाच हवं. गेल्या 700 वर्षाच्या कवितेचा इतिहास बघता माणसाचं मन बदलण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम या कवितेने केलेलं आहे. म्हणजे संतांच्या कवितेपासून आजवरच्या कवितेचा विचार केला, गेल्या 100 वर्षातल्या कवितेचा जरी विचार केला तरी आपल्या मनातली कितीतरी घाण धुवून काढण्याचं काम या कवितेने केलेलं आहे. आणि आजचेही कविते करताना दिसत आहेत नेकीने. याच संदर्भाला मी जोडून सुचिता खल्लाळ यांना एक प्रश्न विचारतो आहे. एक मला सहज आठवलं घाण धुण्याबद्दल, म्हणून मला अरुण कोलटकरांच्या बिस्की वहीतली शेवटची कविता आठवली. त्याच्यात शीर्षक आहे शेवटचा अश्रू या शीर्षकाची. त्याच्यामध्ये त्यांनी जगामध्ये काय काय घडलं, जगाचा नाश करणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांनी लिहिल्या, नुसती यादी केली आहे. आणि शेवटी म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी घाण वाहून जाण्याच्या कामी काय येईल, तर तुझ्या डोळ्यातला एक शेवटचा अश्रू. तर हा जो शेवटचा अश्रू आहे तो आपल्याला जपून ठेवायचा आहे. आणि ते शेवटचा अश्रू म्हणजे काय याचं पुन्हा मी स्पष्टीकरण देत नाही. तर ही सगळी काही जळमटं असतात ती धुवून काढण्याचं काम कविता सातत्याने करत राहते आहे. महत्त्वाची कविता लिहिणाऱ्या सुचिता खल्लाळ आहेत. त्यांच्या कवितेतून आजच्या काळाला आधारभूत ठरतील असे काही तत्व किंवा ते विचार त्यांच्या कवितेतून येताना दिसतात, जे स्त्रियांच्या कवितेतून अभावानेच दिसतात. विशेषतः बुद्ध, चार्वाक यांची तत्वविचारसरणी आहे ती त्यांनी आपल्या कवितेत मुरवून घेतलेली आहेत. याविषयी त्यांचं एक मत आपल्याला जाणून घ्यायचं आहे, ते त्यांनी स्पष्ट करावं. आपण विचारलेला अर्धा प्रश्न मला मान्य आहे, पण त्या प्रश्नाच्या अर्ध्या भागावर माझा जरा आक्षेप आहे. आपण म्हणालात की माझ्या कवितेवर बुद्ध, चार्वाक यांचे प्रभाव दिसून येतात. मान्य आहे मला, त्यांचे प्रभाव असतील, असावेत, स्वाभाविक असेल, तुम्ही ते टिपलं असेल. पण त्या प्रश्नाचा अर्धा भाग असा आहे की स्त्रियांच्या कवितेत अभावानेच येणारे हे प्रभाव तुमच्या कवितेत येतात. आक्षेप असा आहे की माझ्या कवितेकडे स्त्रियांची कविता म्हणूनच का पाहिलं जावं. दुसरं असं, स्त्रियांच्या कवितेमध्ये बुद्ध आणि चार्वाकांचे संदर्भ येण्याला मनाई का असावी. त्यामुळं माझ्या आता अर्ध्या मला मान्य असलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देते. जेव्हा जगण्याकडे निरीच्छपणे पाहायचं असतं तेव्हा बुद्धाचं बोट धरण्यावाचून पर्याय नाही असं मला वाटतं. आपण सगळेच जण एका प्रचंड वेगाचे, एका प्रचंड स्पर्धेचे, एका राक्षसी महत्वाकांक्षाची बळी झालेलो आहोत. असं असताना आपलंच वैफल्य आपल्याला आतून आतवर कुरतडत नेत आहे. अशा वैफल्याच्या कोलाहलामध्ये कुठेतरी एक शांत शुभ्र पटलावर आत्ममग्न व्हायचं असेल तर बुद्धाचं बोट धरल्याशिवाय पर्याय नाही. ही शुभ्र शांतता मला बुद्धाचं चिंतन करताना मिळते. त्या कवितेच्या 4 ओळी मी आपल्या समोर ठेवते.
बुद्ध, तू म्हणालास तहान हे दुःखाचं मूळ. बुद्ध, तू म्हणालास तहान हे दुःखाचं मूळ. बघ, समष्टीवरून ओवाळून तीनदा थुंकी टाकून भिरकावून दिली मी दिगंतावर अणुरेणूत निपजलेली विक्राळ जगडव्याळ तहान. भूक, अपेक्षा, तहान, स्वप्न, इच्छा साऱ्यांची कुरवंडी ओवाळून मोकळं झाल्यावरही या निचेष्ट देहाला काहीतरी खुपते आहे आतून. ते काय आहे मग? अजिंठ्याच्या अंधाऱ्या लेणीतले तुझे शिल्प, नव्या कोणातून नवीच भावमुद्रा भासवणारे. प्रचंड गोंधळलेली मी बुद्ध, तहान हा देहधर्म आहे का? तर मग कोरड्या ठक्क बिनभुकेच्या देहालाही का जखडून बसलं आहे दुःख, न टाकता येणाऱ्या देहधर्मासारखं? श्वासाच्या दोरीला लोंबकळत थेट काळजाच्या पिंजऱ्याला पोखरत जाणारे, उभ्या भुकेला लाथाडल्यावरही जीव कंगाल करणारे, कातडीच्या हरेक सुरकुतीत प्राचीन लिपीसारखे लपून बसलेले, न उकलता येणारे हे जराजर्जर दुःख, आदिम तृष्णेला पुरून मागे उरलेले हे चिरंजीव दुःख. तू तर म्हणाला होतास बुद्ध, तहान त्यागा दुःख संपेल म्हणून. काहीतरी खुपते आहे आतून, ते काय आहे मग? काहीतरी खुपते आहे आतून, ते काय आहे मग? म्हणून मला बुद्धाचं बोट धरणं महत्वाचं वाटतं. खूपच छान, खूपच छान. सुचिताताईंनी राजसत्ता असा एक शब्द अगोदर बोलताना त्यांच्या विवेचनात वापरलेला होता. किशोर कदम सर, तुम्हाला माझा हा प्रश्न आहे. म्हणजे कंगना रनौत नावाची एक अभिनेत्री आहे, तुम्हाला ती माहिती असेल. या सभागृहात ती सगळ्यांना माहिती आहे. त्यांना पद्मश्री हा सन्मान मिळाला आणि त्यांनी एक विधान असं केलं की 2014 मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं. तुमचे प्रकाशक रामदास भटकळ सर, त्यांची मुलाखत झाली सकाळी. आदरणीय भटकळ सरांना चंद्रकांत पाटलांनी ग्रुप 77 याच्याबद्दल एक प्रश्न विचारला होता. आणीबाणीनंतर लोकशाहीच्या, आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी ती चळवळ उभी केली होती आणि ते बोलताना असं म्हणाले की मला त्या ग्रुप 77ची आवश्यकता आजच्या वर्तमानात जास्त वाटते आहे. तिसरा प्रश्न संदीप खरे, तुम्ही, वैभव जोशी या सगळ्यांसाठीच की इर्शाद नावाचा एक कार्यक्रम होता, मला गोविंद काजरेकर सांगत होते, दिवाळीच्या काळात, आणि कुठल्या तरी संघटनेनं त्याच्यावर आक्षेप घेतला, नाव बदलावं लागलं वगैरे वगैरे असं काहीतरी झालं. तुम्ही नाटकांमध्ये रंगभूमीवरती अभिनय करत आहात. मागं इथं श्रीकांत देशमुख आहेत, साहित्य अकादमीचा पुरस्कार आहेत, आमच्या मराठवाडा साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत घेतली. मी त्यांना असा एक प्रश्न विचारला होता की भीती वाटते का, लिहिण्याची भीती वाटते का? म्हणजे आपण काहीतरी लिहितो आहोत आणि आपल्याला एकदम सेन्सर्स आठवतात, आपल्याला कलाबाह्य, साहित्यबाह्य असे सगळे दबाव आठवतात, आपल्याला राजकीय नेते आठवतात, राजसत्ता आणि सगळ्या गोष्टी आठवतात, झुंडशाही आठवते. तुम्ही काल एक कविता वाचून दाखवली, त्याच्यात असं म्हटलेलं होतं, तेव्हा गर्दीला चेहरा होता वगैरे. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की एक तर त्या कंगना रनौत यांच्या विधानाशी तुम्ही सहमत आहेत का, एक मुद्दा. दुसरं, भीती वाटते का आजच्या वर्तमानामध्ये लिहित असताना? भीती वाटते का? लिहिलेली ओळ तुम्ही कट केली आहे खोडरबरनं किंवा मिटवून टाकली आहे, असं काही झालं का? एक तर कंगना रनौत ही ऍक्टर, अभिनेत्री, नटी म्हणून चांगली आहे, पण तिच्या विचारांशी मी अजिबात सहमत नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक राजसत्तेमध्ये असे लोक वापरले जातात, त्याप्रमाणे तिला वेगळ्या प्रकारे इन्स्टिगेट करण्यात येत असावं असं मला वाटतं. नाहीतर इतकं न पटणारं, स्वतःला सुद्धा न पटणारं विधान ती मारून मुटकून किंवा मोठ्यानं ठासून सांगते आहे. त्या ठासून सांगण्यामध्येच तिला माहिती आहे की ती खोटं बोलते आहे हे आपल्याला कळतं.
आणि म्हणून अशा लोकांचा आपण कसा विचार करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक विचार आहे असं मला वाटतं. तर तिच्या विचारांशी मी अजिबात सहमत नाही. याच्यातच सगळं आलं असं मला वाटतं. भीती वाटते आत्ताच्या राजसत्तेची किंवा आत्ताच्या काळाची वेगळ्या प्रकारे भीती वाटते. पण मला असं वाटतं की प्रत्येक कलावंताला, मग तो पेंटर असो, कादंबरीकार असो, कवी असो, नट असो, चांगला नट असो, म्हणजे नट असो, जगताना एक प्रकारची भीती सतत त्याच्या आजूबाजूला असतेच असते असं मला वाटतं. आणि आज भीतीचं प्रकटीकरण किंवा जाणीव जास्त तीव्र झाली असेल, पण ही भीती सार्वकालिक होती असं मला वाटतं, सगळ्या काळामध्ये होती असं मला वाटतं. ती भीती आणि एक कलावंत म्हणून जगण्याची भीती, असुरक्षितता ही प्रत्येक काळात होती असं मला वाटतं. त्यामुळे मला वाटते भीती. या प्रश्नाला जोडून मला थोडंसं मांडावंसं वाटतं की कलावंत म्हणून आपल्या आतल्या जाणीवांची, संवेदनांची, सृजनाच्या दृष्टीनं भीती असावी. ती रास्त भीती आहे, ती सकारात्मक भीती आहे. अशी भीती नसेल तर माणूस म्हणून कलावंत मरून जाईल, तो निबरगट्ट होऊन जाईल, व्यवस्थेला रुडावलेला होऊन जाईल. ती भीती स्वागतार्ह आहे, पण व्यवस्थेच्या दमनाची भीती कलावंतानं कधीही बाळगू नये. आणि आता सर जे म्हणाले त्याच्याशी मीही सहमत आहे की भीती कोणत्या काळात नव्हती. ज्ञानोबा आणि त्यांच्या गुणी भावंडांना जेव्हा वाळीत टाकलं तेव्हा भीती नव्हती का? तुकारामाच्या गाथा बुडवल्या गेल्या तेव्हा भीती नव्हती का? एखाद्या विचारवंताला भर चौकात फाशी दिली जाते तेव्हा भीती नव्हती का? दर काळात भीती होतीच. फक्त कलावंतानं रास्त हस्तक्षेप विपर्यस्त व्यवस्थेत संयमानं नोंदवत नेणं हे महत्वाचं आहे आणि तितकंच केलं जावं. याला जोडूनच एक मला सांगायचं आहे की सांस्कृतिक स्वयंघोषित अशी एक सांस्कृतिक सेन्सॉरशिप समाजामध्ये आपल्या उभी राहते आहे. आणि मग ते धर्म असतील, जात असेल, यांना मध्यवर्ती ठेवून हे केलं जातं आणि मग कलावंताच्या स्वातंत्र्यावर बंधनं येतात. यावेळी कलावंताने मागे सरणं हे कितपत योग्य आहे हा खरं तर यांना विचारायचा प्रश्न होता की या अशा परिस्थितीत आपण काय करावं, आपली काय भूमिका असेल. जसं सुचिताताई म्हणाल्या की प्रत्येक कलावंताचं हे कर्तव्य आहे की आजूबाजूला जे घडतं आहे ते त्याच्या कलेमध्ये उतरलं पाहिजे. मग ते गाणं असो किंवा कविता असो किंवा कादंबरी असो, ती उतरलं पाहिजे, प्रत्येक पेंटिंग मध्ये उतरलं पाहिजे. मला वाटतं तुमची ती कविता आम्ही ऐकावी यावेळी. ओके. आता गारवामुळे काय झालंय की हा म्हणजे रोमॅन्टिक कवी असंच सगळं झालेलं आहे. म्हणजे वयाच्या एका टप्प्यावर लिहिलं होतं की बघ माझी आठवण येते का, आणि आजही या वयामध्ये विचारतात सर बघ माझी आठवण येते का. अरे नाही येत. आता कविता सादर करण्याच्या आधी थोडंसं सांगतो मी की किशोर कदम यांनी बाऊल नावाचा जो कविता संग्रह लिहिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा कविता संग्रह यासाठी आहे की मार्गाचा, प्रवासाचा जो एक आदिबंध माणसाच्या संस्कृतीमध्ये असतो त्याला त्यांनी एक वेगळं डायमेन्शन दिलेलं आहे. म्हणजे केल्याने देशाटन वगैरे मोहम्मद पंडित म्हणायचे ते ज्ञानाशी निगडीत होतं. आणि आजचं यांनी प्रवासाचं जे एक मोठं रूपक अख्ख्या संग्रहामधून उभं केलेलं आहे ती अतिशय मराठीतली गंभीर कविता आहे. आणि त्यामुळे त्यांचं अर्थात गारवा आणि हा त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार होता, त्याला कमी लेखता कामा नये. जसा मगाशी उल्लेख केला की अनेक तरुणांनी त्याच्या कविता त्या मुखोद्गत केलेल्या होत्या, ही सुद्धा एक त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं कवितेचं. पण हा जो स्वतःच्या संवेदनशीलतेला आणि मनाच्या विचलनाला जोडलेला हा प्रवासाचा आदिबंध, त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची कविता आहे. किशोर कदम हे एका गंभीर कवितेकडे प्रवास करता आहेत असं एक विधान मी इथे करेन. याचं ही नोंद घेतल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. कविता. तेव्हा भेटलो होतो पहिल्यांदा, संदीप ऐक, भेटलो होतो पहिल्यांदा, प्रेमात पडलो होतो तेव्हा आपण स्वतंत्र होतो.
भेटलो होतो, पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो तेव्हा आपण स्वतंत्र होतो. स्वातंत्र्य होतं तेव्हा एकमेकांना दिलेल्या फुलांना, चाललेल्या रस्त्यांना, इमारतींना, पाहिलेल्या शहरांना, गावांना, वर्तमानपत्रांना तेव्हा बोलता येत होतं. वर्तमानपत्रांना तेव्हा बोलता येत होतं. बुजुर्गांचा मान असायचा अग्रलेखांना. जाहिराती होत नसत बातम्यांच्या, जाहिराती होत नसत बातम्यांच्या. वाहिन्या सहज बदलता येत रेडिओच्या. एकसारख्याच वाटत भाषा सगळ्या वेगळ्या ऐकू येत तरीही टीव्हीवर वास्तव दिसायचं. बातम्या बातम्याच होत्या. चर्चा चर्चेसारख्याच व्हायच्या. मतांचा आदर असायचा एकमेकांच्या. मांडणीत विस्तार दिसायचा. सूर गंभीर असायचा. नेशन वॉन्ट्स टू नो नसायचं. देशाला आधीच सगळं ठाऊक असायचं. नेशन वॉन्ट्स टू नो नसायचं. देशाला आधीच सगळं ठाऊक असायचं. भीती वाटत नसायची प्रवासात. भीती वाटत नसायची प्रवासात. गर्दीत सरकून सीट दिली जायची. ठरवून ठेचून मारत नसत माणसं. ठरवून ठेचून मारत नसत माणसं. तेव्हा गर्दीलाही चेहरा होता. गर्दीलाही चेहरा असायचा. अमर अकबर, अँथनी यांच्यामध्ये संशयाची भिंत नव्हती. रमजान ईदला बिर्याण्या यायच्या, शीर कोरमा, तुपातल्या तांबड्या शेवया कोरड्या. ख्रिसमसला देखावे सजायचे, बत्तासे, रेवड्या, केक यायचे. दिवाळीला करंजा, शंकरपाळे, अनारसे, लाडू जायचे. अंडेवाले चाचा आणि सुगम्मा, अंडेवाले चाचा आणि सुगम्मा एकत्र राहायचे लिव्हिंग मध्ये त्या काळात राजरोसपणे. अंडेवाले चाचा आणि सुगम्मा एकत्र राहायचे लिव्हिंग मध्ये त्या काळात राजरोसपणे. चोरून भेटण्यातही स्वतंत्र मजा असायची. तेव्हा एकमेकांसमोर अपरोक्ष कानात मोठ्यानं चावट बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं. चावट बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं. थिएटरमध्ये काळोख एक संध दाटायचा. सिनेमा सलग वाटायचा खालच्या कॅप्शन शिवाय. तेव्हा आठवतं एके दिवशी तुला थांबवून बाहेर एक तास जाऊन आलो होतो मशिदीत. नंतर दोघे चर्च गुरुद्वारा करीत संध्याकाळची आरती घेतली होती आपण एकाच दिवशी महालक्ष्मीला. कुठल्या मंदिरात जातेस तू आता, कुठल्या देवाची करतेस प्रार्थना ठाऊक नाही. मी मात्र थांबवलंच सगळंच. का कुणास ठाऊक. तरी मशिदीतून सकाळ संध्याकाळ तरंगत येणारी बांग व्याकुळ करते मला खूप आताशा. चर्च दिसलं एखादं की दाटून येतं हृदयात त्यामधली विस्तीर्ण गाभार स्तब्धता. मंदिर पडलं नजरेस एखादं तरी जोडले जातात हात आपोआप. तुझाही असेल संसार, मुलं बाळ, नातीगोती ज्यांच्यात खात्री आहे तुलाही होत असेल गुदमरल्यासारखं उगाच. आता कुठलं गुदमरणं म्हणतोय मी तुला कळत असेलच. आता कुठलं गुदमरणं म्हणतोय मी तुला कळत असेलच. कारण तेव्हाही बोलायचोच की आपण लग्न, प्रेम, मुलं बाळ, गॉसिप सोडून आणखी एका गोष्टीवर जी महत्वाची वाटायची आपल्याला नेहमीच. आज तर कधी नव्हे इतकं महत्व वाढलंय तिचं. एकमेकात झिरपवत भवताल आपण बोलून भांडून दमून जायचो. वीर्यपात झाल्यागत आपलं शरीर शारीरिक नव्हतं फक्त वैचारिकही. आज एकत्र नसताना आपण वादळ माजलंय घनघोर पक्षांच्या पंखात. गावोगावी शहरोशरी भूकंपांचे इशारे मिळतायत. पुतळ्यांवर सगळ्याच गडद संध्याकाळ आलीये दाटून. पुतळ्यांवर सगळ्याच गडद संध्याकाळ आलीये दाटून. सर्वात उंच पुतळ्यावर तर आभाळ कोसळेल की काय अशी परिस्थिती आहे. सर्वात उंच पुतळ्यावर आभाळच कोसळेल की काय अशी परिस्थिती आहे. आपण बोललो असतो या सगळ्यांवर तासनतास हातात हात घेऊन एकमेकांचा आधार देत देत घेत घेत एकमेकांचा आधार देत देत घेत घेत एकमेकांचा. धन्यवाद. खरं तर कविता हा इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्याच कवींच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. खलील मोमीन सर यांच्या चिंतनाचा तो थोडासा अधिक विषय राहिलेला आहे. कारण त्यांनी कवितेबद्दल खूप सगळ्या कविता लिहिलेल्या आहेत.
नंतर ते गझल लेखनाकडे वळले आणि 2015 मध्ये त्यांचा बिंब प्रतिबिंब हा गझल संग्रह प्रकाशित झाला. मला कधी कधी असा प्रश्न पडतो, आता ते गाणी वगैरे लिहितील की काय नंतरच्या काळात, कारण लय, छंद आणि या सगळ्याची पूजा करता करता पुढं काय होईल हे सांगता येत नाही. माझा म्हणजे मला मोमीन सर तुमची कविता, तुमचं गझल विशेषतः ऐकायची आहे आणि मला एक प्रश्न असा पडतो की तुम्ही गझल लिहिता, त्याच्यासाठी रियाज करता. हा रियाज, तो शब्द किशोर कदम, संदीप खरे यांच्याही बोलण्यात या अगोदर वेगवेगळ्या मुलाखतीत येऊन गेलेला आहे. तर कवितेची निर्मिती प्रक्रिया आणि गझल लेखनाची निर्मिती प्रक्रिया याच्यामध्ये काही फरक असतो का, आणि तुम्हाला तो काय जाणवतोय नेमका? तो जो अनुभव असतो ना, तो त्याचा फॉर्म घेऊन येत असतो सर, असं माझं मत आहे. म्हणजे उदाहरणार्थ काही लय आपल्याला सापडते, काही शब्द असे सापडतात. दोन्ही प्रकारामध्ये म्हणजे गझल असो किंवा कविता असो, शब्दांशी तुम्हाला खेळता आलं पाहिजे. कविता किंवा गझल सुद्धा सतत चकवा देत असते, फसवत असते आपल्याला. मी ते फसवणं जे आहे ना, ते मी एन्जॉय करतो. मग ती गझल असेल, कविता असेल. ज्या वेळेला तुम्ही आत खोल घुसताना गमती सापडतात बऱ्याचशा. म्हणजे उदाहरणार्थ असं बघा की ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं अशातला भाग नाही, पण जनरली गझल लिहिताना आपण याचा विचार करतो, नाही का? तलट जोडणं वगैरे ज्याला म्हणतो, पण तसं काही नसतं. ज्या वेळेला म्हणजे मी गझल कशा अर्थाने बघतो तिच्याकडे माहिती आहे का तुम्हाला, की पहा धावपटू जो असतो, बाहेर पडण्याऐवजी प्रदूषण आजकाल फार वाढलेले आहे, तर तो त्या व्यायामशाळेमध्ये एक बेल्ट असतो बघा, असा रनिंग, आणि त्याच्यावर ते रनिंग करायची असते त्याला. तो बेल्ट ज्या वेगात पळतो, फिरत असतो, त्या वेगात त्या धावपटूला धावायचं असतं. वेग कमी जास्त होऊन चालत नाही. जर कमी झालं तर तुम्हाला तो बेल्ट मागे किंवा फेकील किंवा पुढं फेकील. असं धावताना तुमच्या हातात सुई दोरा आहे आणि त्या निड्यामध्ये तुम्हाला दोरा ववायचा, याला मी गझल म्हणतो. म्हणजे ती लय सांभाळायची तुम्हाला धावण्याची, त्या लगावलीची, आणि त्याच्यामध्ये आशय ओवायचा आहे तुम्हाला. तर ही तारेवरची कर्स आहे. आता जो त्याचं गांभीर्य ज्याला आहे, नाहीतर गंमत म्हणूनही पुष्कळ मंडळी लिहितात, गंमत केवळ टाइमपास म्हणा, की मला काहीतरी टला डोस जोड, पण त्याचं गांभीर्य जर असेल, तुम्हाला सांगतो गांभीर्य, आणि त्याची फार उदाहरणं देता येतील तुम्हाला सांगतो. आपल्याला इतकी पार्श्वभूमी आहे या बाबतीमध्ये. आता उदाहरणार्थ कवितेच्याच बाबतीमध्ये सांगतो मी तुम्हाला, की विद्याधर वैद्य नावाचा एक मुलगा SYBCom मध्ये शिकत होता धुळ्याला, फार चांगला वाचक. त्यावेळेला तो सत्यकथेमध्ये कविता लिहित असे. आई धुणे भांडी करायची, बहीण पोलिओ झालेली, हा फार चांगला वाचक. आणि ह्या मुलाने ठरवून आत्महत्या केली, आणि सगळ्यात कळस म्हणजे आत्महत्येपूर्वीच्या कविता लिहिल्या. इतकी तयारी आहे का की एका पारड्यात तुमचं आयुष्य, दुसऱ्या पारड्यात कविता? तर त्या मार्गाने जा. म्हणजे एवढं गांभीर्य तुमच्याकडे किमान असलं पाहिजे. तर तो गेल्यानंतर पुरुषोत्तम पाटील आणि वारास होणार यांनी खिडकीतल्या कविता नावाचा त्याचा कविता संग्रह काढला. आता वय बघा तुम्ही त्याचं. म्हणजे असं मला म्हणायचं की 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात आणि 21व्या वर्षी समाधी घेतात. समाधी घेण्याची नुसती कल्पना करून बघा प्रत्येकाने, शक्य आहे का? पण ते त्यांना हेच म्हणायचे की मला जे सांगायचं मी ते सांगितलं, की 100 वर्ष मी जगून काय करू? इतक्या टोकाने तुम्ही लिहिलं पाहिजे असं माझं मत आहे. तर त्याचीच एक मला कविता आठवली बघा. आता पार्श्वभूमी अशी आहे की समजा एखादा मोठा ग्रंथ आहे, आणि तर सर मी तुम्हाला तो ग्रंथ दिला आणि म्हटलं मला सकाळी पाहिजे कुठल्याही परिस्थितीत परत. आता तुम्ही काय करणार? तुम्ही चाळायला सुरुवात करणार.
तुम्ही त्या विषयाच्या संदर्भातच अनभिज्ञ आहात अशी कल्पना करा. पण थोडंसं तुम्हाला, उदाहरणार्थ समजा टीव्हीचे सर्किट कशी कामं करतात बघा, तुम्हाला काही माहीत नाही त्याच्यातलं. मग तुम्हाला रेडिओच्या वेव्ज कशा येतात याची तुम्हाला थोडीशी कल्पना आहे अशी कल्पना करा. मग ह्याच्यामध्ये तुम्ही त्या भागामध्ये शिराल आणि एवढं करून तुम्हाला काहीच कळायला मार्ग नाही. मग तुम्हाला बाह्यातकारी जग जाणवेल. म्हणजे अरे साला लाईट जरा डिम आहे, थोडंसं प्रकाश थोडा जास्त पडला पाहिजे, किंवा असं करूया थोडासा चहा वगैरे मारू, थोडंसं फ्रेश होऊन. मग आणि एवढंही करून जर तुम्ही त्या ग्रंथामध्ये तुम्हाला काहीच वाटलं नाही किंवा शिरता आलं नाही तर तुम्ही मला फेका बाबा, काय अर्थ नाही. हे झालं सर एका ग्रंथाबद्दल. अहो आयुष्य किती मोठा किचकट ग्रंथ आहे, आयुष्यच मुळी किती मोठा किचकट ग्रंथ आहे. तर जीवन ग्रंथ नावाची त्याची कविता आहे बघा. आणि मग म्हणजे फार ज्येष्ठच पाहिजे वयाने वगैरे, लहान मुलाला देखील आयुष्य कळतं हो. आणि मग ही कविता वाचल्यानंतर बघा काय परिणाम होतो. जीवन ग्रंथ नावाची त्याची कविता आहे. केव्हाची ही जीवन ग्रंथाची पाने उलटतोय, म्हणजे आठवडे, महिने, वर्ष वगैरे वगैरे. केव्हाची ही जीवन ग्रंथाची पाने उलटतोय, विश्व रहस्याचं प्रकरण कुठे गेलंय कुणास ठाऊक, सूचितही संदर्भ नाही. हातातील ही अस्तित्वाची जळती सिगारेट बोर होते. आपलं आयुष्य कानाकाना जशी सिगरेट जळते तशी. हातातील ही अस्तित्वाची जळती सिगारेट बोर होते, पण ती नसली तरी बोरच होईल, शिवाय पैसे पडलेत ना तिला. शेवटी कंटाळून मी सूर्य पेटवलाच. प्रकाशामागून सावली, सावली मागून प्रकाश, पृथ्वी गोल म्हणून त्यांची पाठशिवणी. अरे कार्ट्यांनो, जरा अभ्यास करू द्याल की नाही, सारखी धावपळ. कुणीतरी तो सूर्य ऑफ करा हो प्लीज, मला झोप येते. आता बघा ही कार्टी कोणाला म्हटले त्यांनी, दिवस आणि रात्र. अरे काय चालवलंय तुम्ही, मला थोडंसं कळू द्या आयुष्य. किती गांभीर्य आहे या कवितेमध्ये बघा. किंवा तो दुसऱ्या आत्महत्येचं समर्थन तर आपण मुळीच करणार नाही, मुळीच करणार नाही. पण ज्या वेळेला त्याच्या दृष्टीतून आपण आयुष्याकडे बघू ना, तो म्हणतो काहीच खरं नसतं, किंबहुना काही खरं असणं वा नसणं देखील खरं नसतं. हॉटेल सुद्धा बंद होतात 2 वाजता आणि वेशेचं देखील पावित्र्य असतं सौंदर्य रसानंतर. बघा हे गांभीर्य जे आहे ना, मला म्हणायचं. मग प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लिहित असतो, आपापल्या पिंडाला स्मरून लिहित असतो. त्यामुळं मला असा काही भेद वाटत नाही बरं का सौमित्र, की ही दलित कविता आहे किंवा ही ग्रामीण कविता आहे. किंवा मी कविता खरंच एन्जॉय करतो, पण त्याच्यात काव्य असलं पाहिजे एवढीच माझी अट आहे. सामाजिक जाणीवेची कविता असो, दलित कविता असो, कुठलीही कविता असो, मी एन्जॉय करतो ती. म्हणजे विशेष म्हणजे मी कवी किती याचा आहे याच्याशी मला घेणं, पण मी एक रसिक आहे, मी एन्जॉय करतो कविता. आणि जी माझ्या अंतकरणाला भेटते ना ती कविताच मला पाठवून जाते अक्षरशः. आणि आता एक तुम्हालाही प्रश्न विचारण्यात आला होता बरं का, की कुणाचा प्रभाव असतो का कवितेवर वगैरे, नाही का. हाही एक प्रश्न महत्वाचाच आहे. ज्या वेळेला लहान मूल असतं ना, ते चालायलाही शिकते ना, त्याला बोट धरूनच चालवावं लागतं. त्यामुळे तसं नाकारण्यात अर्थ नाही, आपल्यावर कुणाचा तरी प्रभाव असतोच. उदाहरणार्थ बरं का, बोरकरांच्या कविता पाडगावकरांनी संपादित केलेल्या आणि त्याला फार प्रचंड अशी प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे. आणि त्यांना विचारलं की तुम्ही एवढं मोठं लिहिलंय सगळं, इतक्या कविता लिहिल्या, तुम्ही समाधानी आहात का, हा प्रश्न विचारण्यात आला. अहो ते म्हणाले आणखी दोन आयुष्य मला मिळाले तरी मी समाधानी असणार नाही. आणि असा एक प्रश्न विचारला होता की तुमच्यावर भारत आंब्यांचा प्रभाव आहे याबद्दल तुमचं काय मत आहे. त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं. ते म्हणाले पाडगावकर त्याचं असं आहे की आमच्या वेळेला बापाला बाप म्हणण्याची पद्धत होती म्हण. तो प्रभाव असतोच आपल्यावर. आणि कालांतराने तुम्ही ज्या वेळेला स्वतंत्रपणे वाटचाल करायला लागता त्यावेळेला मग तुमची स्वतःची वाट तुम्हाला सापडते. त्यामुळे तसं काही मानण्याचं कारण नाही. थोडंसं अनुकरण येतं, नाही असं नाही आहे, पण ते टाळलं पाहिजे. खरं म्हणजे मला अमुक प्रकारची कविता किंवा अमुक प्रकारची गझल, आता बघा प्रत्येकजण त्या अनुषंगाने शिकत असतो ना, कुणाचा तरी प्रभाव असतोच आपल्यावर, कुणाचं तरी ऐकतो, अरे आपल्याला हे जमलं पाहिजे.
हे नाकारण्याचा अर्थ नाही आहे खरं म्हणजे. पण हे किती वेळ, किती सातत्याने नकोच मुळी असं व्हायला, ते केव्हा तरी टाळलं पाहिजे. तुमची स्वतंत्र वाट तुम्हाला सापडली पाहिजे, या मताचं मी आहे. धन्यवाद सर. मला संदीप खरे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तुमची एक मला फार चांगलं जी अगदी जेव्हा आपण खूप मोकळे असतो तेव्हा दमलेल्या बाबांची कहाणी नावाचं जे गाणं आहे, तर ते मला वाटतं की बहुतेक ज्यांना लेक आहे, मुलगी आहे, असे सगळे बाप ऐकत असतील. जे महानगरात राहतात, जे सकाळी उठतात आणि नोकरीला जातात आणि उशिरा कधीतरी आपल्या घरी परत येतात जेव्हा आपले लेकरं झोपलेली असतात. अगोबाई ढगोबाई हा तुमचा बालकवितांचं पुस्तक, तेही खूप लोकप्रिय आणि खूप वेगळ्या पद्धतीची बालकविता ही तुम्ही लिहिलेली आहे. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की हे सगळं असं चाललेलं असताना, म्हणजे आपल्याला कवी गीतकार म्हणून एक चांगली व्यावसायिक लोकप्रियता मिळत असताना बालकविता किंवा मुलांचं एकूणच साहित्य हा अत्यंत दुर्लक्षिलेला साहित्य प्रकार आहे मराठीमध्ये. तर आपण लहान मुलांसाठी गाणी लिहावीत, त्यांच्यासाठी कविता लिहाव्यात, असं तुम्हाला का वाटलं? त्याचं अगदी प्रामाणिक उत्तर असं आहे की मुळात मी 4थीमध्ये कविता लिहायला सुरुवात केली, पण त्यावेळेला सुद्धा माझे विषय गंभीरच असायचे. म्हणजे आमच्या इथे पेशवे पार्क म्हणून एक प्राणी संग्रहालय, तर तिथे मला आई जेव्हा घेऊन गेली तेव्हा मी सिंहाच्या पिंजऱ्यासमोर बराच वेळ उभा होतो. आणि मग घरी आल्यानंतर मी कविता केली की त्या सिंहाच्या बायकोला जंगलात काय वाटत असेल, मुलांना काय वाटत असेल, या प्रकारे. तर ते थोडंसं त्या वेळेला गंभीरच होतं. त्यामुळे बालकविता म्हणजे मी स्वतः लहान असतानाही कधी बालकविता लिहिली नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की बालकविता लिहिणं फार अवघड आहे. एक मुद्दा मला फक्त, काय झालं की इकडं बाल मेळावा आहे, बालकट्टा आहे. आज दिलीप प्रभावळकर सरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय आणि उद्या काही प्रश्नोत्तर आहेत. त्यातला एक प्रश्न सहज माझ्या कानावरती आला आणि तो प्रश्न फार छान आहे. एका शाळकरी मुलानं नाशिक मधल्या तो बाल साहित्यिकांना विचारलाय. तो खरं तर तुम्ही त्याचं उत्तरही बघा, आता तुम्हाला देता येते का. त्यांना असं म्हटलं की आम्ही लहान मुलं आहोत आणि आमच्यात काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून तुम्ही कविता लिहिता. तर तुम्ही जेव्हा कविता लिहिता तर कविता लिहून तुमच्यात काय सुधारणा झाली हे आम्हाला तुम्ही सांगा, असं त्यानं म्हटलंय. आणि हा खरंच त्याचा मिश्किल पण फार महत्वाचा प्रश्न आहे, जो एका नाशिक मधल्या, कारण की खाली मागं काही शाळकरी मुलं मला दिसत आहेत आणि मला तुमची बालकविता पण ऐकायला आवडेल आणि तुम्ही ती आता उत्तरादाखल म्हणायची पण आहे. नाही, कविता ऐकून मुलं सुधारलीत वगैरे असं मला काही वाटत नाही. निदान म्हणजे आईवडिलांना जरी सुधारता आली तरी खूप झालं. किंबहुना ते म्हणजे तसे असतील कवी, मी काही तेवढा महान नाही की माझं कविता वाचून मुलं सुधारली वगैरे, असं काही होणार नाही. होतं काय की मला बालकवितेमुळे थोडंसं ना, तेच मी आता मगाशी सांगत होतो की मुळात बालकविता लिहिणंही मला खूप अवघड गोष्ट वाटते. कारण चौकटीच्या खूप बाहेर जाऊन तुम्हाला विचार करायला लागतो. तुम्हाला तुमचं वय खूप रिवाइंड करून मागे जाऊन त्यांना काय वाटतंय, किंवा परत दुसरी एक गल्लत अशी होते की आता बालांच्या पिढ्या बदलत चालल्यात आणि त्यांची आकलनशक्तीमध्ये सुद्धा खूप फरक पडलाय. म्हणजे मला माझ्या लहानपणी स्टेजवरती असे मुखवटे घालून आले आणि काहीतरी चित्रविचित्र डायलॉग म्हणले की ते बालनाट्य म्हणून मनोरंजन व्हायचं. आता हॅरी पॉटरच्या काळामध्ये किंवा ॲव्हेंजर्सच्या काळामध्ये लहान मुलांना तुम्ही या प्रकारचं काही दाखवलं तर ते दुसऱ्या मिनिटाला जांभया द्यायला लागतील. तर मी पहिली कविता लिहिली अगोबाई ढगोबाई, ही मी बालकविता म्हणून लिहिलीच नाही. ही मी जाताना, गाडीमधनं जाताना, खरोखरच परवापासून कसं वातावरण आहे तसं एक छान वातावरण होतं आणि मला ते ओळी सुचायला लागल्या. अगोबाई ढगोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी जळ, थोडी ना थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. तर तो जो मीटर आहे, तो जो नाद आहे शब्दांचा, तोच मला आवडायला लागला. मी ते मोबाईलवरती लिहिलं आणि पाठवून दिलं. तर माझ्या बायकोचा मला मेसेज आला की छान आहे, सुचलं तर कंप्लीट कर.
मग ते कम्प्लीट झालं. मग बरेच दिवस माझ्याकडेच होतं ते. एका कार्यक्रमामध्ये तो कागद सलीलने बघितला, तो म्हणला अरे मस्त आहे, आपण हे करूया. म्हणलं कर. आणि ते मला असं वाटतं की प्रत्येक गाण्याच्या किंवा कवितेच्या सुद्धा पत्रिका असतात माणसाप्रमाणे, असं मला वाटतं. तर तसं त्या गाण्याची कुंडली फार चांगली आहे. मला असं वाटतं आज जगभरामध्ये जिथे जिथे मराठी शाळा आहेत तिथे तिथे एकदा तरी डान्स झाला आहे या गाण्यावरती. तर त्याला चाल लावून आम्ही ती सादर केल्यानंतर गंमत अशी झाली की मुलांचा रिस्पॉन्स मिळालाच, पण मोठ्याने पण वन्स मोर दिला त्याला. मग मला सलील म्हटलं की आपण एक बालगीतांचा अल्बम करूया, तू लिहिशील का? म्हणलं मला वाटत नाही मी अजून एवढं चांगलं लिहितो की मला मुलांसाठी लिहिता येईल, पण मी प्रयत्न करतो. कारण मला ना मुळात ते टिपिकल बालगीतं लिहायची नव्हती. म्हणजे आपण लहान मुलांना फारच लहान मुलं समजतो, पण ते तेवढी लहान नसतात. त्यांच्या डोक्यामध्ये खूप काही शिल्लक असतं. म्हणजे आपण जेव्हा सांगतो की अमुक अमुक व्यक्ती देवाघरी गेली, तेव्हा गप्प बसले असतील, पण त्यांच्या मनात ते चालू असतं. तर या अंगाने मला काहीतरी लिहायचं होतं. मला टिपिकल तो पर्या आणि यक्ष आणि मग ते आईस्क्रीमचे डोंगर आणि ते सगळं नको होतं मला. मग मी टेन्शनही आलं मला त्याचं. पण नंतर माझ्या बालपणाकडे मी जेव्हा बघितलं तेव्हा मला असं लक्षात आलं आणि मी ठरवलं की मला जे सुचेल ते मी लहान मुलांच्या भावविश्वाविषयी लिहिणार आहे. मग ते त्याला बालगीत म्हणा किंवा नका म्हणू. आणि म्हणून यातली जी अनेक बालगीतं आहेत त्याच्यामध्ये ते टिपिकल बालगीतं नाही आहेत. जसं मी म्हटलं की मी पप्पाचा ढापून फोन केले 102 सारखी कविता होती. तर त्याच्यामध्ये लहान पोरगं एक घरातलं मोबाईलवरती काही नंबर डायल करतं आणि ते वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना लागतं. तर सुरुवातीला गमतीशीर आहेत सगळे कॅरेक्टर्स, पण मी जसं म्हणलं की सबकॉन्शियसमधनं जेव्हा बोलायला सुरुवात होते कविता तुमच्याशी, तेव्हा मलाही अनपेक्षित असा एंड त्याचा होता की सुरुवातीला एक घेला शेठ नावाचं मजेशीर कॅरेक्टर येतं. मग एक लक्ष्मीबाई असते, तिला फोन लागल्यानंतर ती म्हणते की घरात आत्ता कोणी नाही, मस्त तूप साखर हाणते मी वगैरे वगैरे. पण जेव्हा देवाला फोन लागला तेव्हा मग देवाकडे मागताना एकदम काय तो मुलगा मागेल, कारण त्याला कधीतरी सांगितलंय की बाबा तुझे आजोबा देवाघरी गेले. मग तो गप्प बसलाय, पण तो तसा गप्प नाहीये. आणि मग ज्या क्षणी देवाला फोन पलीकडनं हॅलो हॅलो बोलतोय बाप्पा म्हटल्यानंतर तो काय मागेल? तर तो असं म्हणतो की ढगामधून बोलतोय बाप्पा, चल चल मारू थोड्या गप्पा. असं म्हटल्यानंतर तो पोरगा म्हणतो की बाप्पा बोलतोयस तर मग थांब, सगळ्यात आधी एवढं सांगत होता कालच पप्पा तिकडे आलेत आमचे आप्पा. सांगत होता कालच पप्पा तिकडे आलेत आमचे आप्पा. एकतर त्यांना धाडून दे नाहीतर फोन जोडून दे. एकतर त्यांना धाडून दे नाहीतर फोन जोडून दे. तुला सांगते अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट. कदाचित एक गोष्ट सांगताना ती अर्धवट राहून गेली, ती डोक्यात आहे तिच्या. तुला सांगते अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट. त्यांना म्हणावं येऊन जा, गोष्ट पुरी करून जा. त्यांना म्हणावं येऊन जा, गोष्ट पुरी करून जा. सांगत होते जाऊ भूर, एकटेच गेले केवढे दूर. सांगत होते जाऊ भूर, एकटेच गेले केवढे दूर. डिटेल सगळा सांगते पत्ता, तिकडे पाठवा आमचे आप्पा. डिटेल सगळा सांगते पत्ता, तिकडे पाठवा आमचे आप्पा. बाप्पा बाप्पा बोला राव, सांगते माझं नावन गाव. कसले नावन कसला गाव, रॉंग नंबर लागला राव. अशी ती कविता होती. तर हे मला टिपिकल लिहायचं नव्हतं. म्हणजे आता एक कविता तुम्ही म्हणलीत म्हणून माझी आता मला वाटतं कालावधीनुसार ही शेवटचीच कविता असेल. खरी तर मी वेगळी ठरवून आलो होतो. एवढ्या एवढ्यात नवीन काय लिहिलं असा प्रश्न मला विचारला तर ती मला वाचायची होती. पण एक कविता मी सादर करतो. ही थोडीशी स्त्रीवादी कविता आहे. त्याचं कारण जरी ती थोडीशी विनोदी ढंगाची कविता जरी असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये एका बायकोची व्यथा मांडलेली आहे. तर या कवितेचं शीर्षक आहे स्पायडरमॅनची बायको. आता मला कायम असं वाटतं की सोपं लिहिलं तर ते कनिष्ठ दर्जाचं असतं का, असा एक प्रवाह असतो की हे काय लगेच कळतं. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो असा अभिरुची संपन्न म्हणतात तसा आहे तो. म्हणजे तो कसा आहे, ग्रेस आणि हे सगळे लोक चांगलेच आहेत, म्हणजे यात काही हे नाही. पण एकदा एका मराठी सिनेमाला मी म्हटलं अरे बघितलास का, हाऊसफुल चाललाय. तो म्हणला आहे फार गर्दी असते, तो काय बघायचा आहे. तर मला असं वाटतं की सोपं ह्याच्यामधनं सुद्धा जर का ते सुचलं सोपं तर सोपं लिहायला काही हरकत नाही. मुद्दामून जडजंबा करण्यात काही अर्थ नसतो.
तरी स्पायडरमॅनची बायको हे जे सुपर हिरो सगळे असतात, किशोर तुला आवडेल कविता, नक्की ऐक. हे सगळे सुपर हिरो असतात ना, ते सगळं बाहेर छान असतं, पण घरी नाही म्हणलं तरी या हिरोगिरीचा बायकोला जरा वैतागच येतो. म्हणजे जेव्हा आपण फोन करतो घरी की अगं असं असा कार्यक्रम झाला, हे झालं, नाही 1 मिनिट, तुम्ही फक्त एवढंच सांगा जेवायला आहात का जेवून येणार आहात, असं होतच नाही. तर या बायकोची जी व्यथा आहे, कैफियत आहे, ती या कवितेत मांडायचा प्रयत्न केला होता. आता स्पायडरमॅन म्हटल्यानंतर त्याचा तो चित्रविचित्र कॉस्ट्यूम आणि तो इकडून तिकडे लटकत जातो, भिंतीला चिकटून बसतो, हे सगळे रेफरन्स पुन्हा एकदा आठवून बघा, म्हणजे या कवितेचा छान आस्वाद घेता येईल बघा. स्पायडरमॅनची बायको म्हटली आमचे हे भलते चिकट. स्पायडरमॅनची बायको म्हटली आमचे हे भलते चिकट. अहो चिकट नुसते भिंती पुरते, कामं करतात सगळी फुकट. चिकट नुसते भिंती पुरते, कामं करतात सगळी फुकट. अहो कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. अहो नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट. नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट. आणि घाई छत जमीन झाडायची सोय नाही. घाई छत जमीन झाडायची सोय नाही. कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही सांगवत नाही. स्पायडरमॅनची बायको म्हटली एक ड्रेस घालून फिरतात, धुणं नाही इस्त्री नाही. एक ड्रेस घालून फिरतात, धुणं नाही इस्त्री नाही. झब्बा नको, सूट नको, कसली म्हणून हाऊस नाही. आणि कसला मेला आचरट ड्रेस, तसेच जातात भटकायला. आता तो बघून आपल्याला सवय झाली आहे, पण नाही म्हणलं तरी तो ड्रेस थोडा ऑड आहे बघा. तुम्ही जरा आठवून बघा, असा घट्ट आणि तंग असा अश्लीलच वाटतो मला तर तो, की कसला मेला आचरट ड्रेस, तसेच जातात भटकायला. दाढी नको, आंघोळ नको, उठून लागतात लटकायला. स्पायडरमॅनची बायको म्हटली. आणि पुढचं वाक्य स्पायडरमॅन वहिनींच्या तोंडी जरी असलं तरी बहुसंख्य महिलांचं हेच मत असतं की नाही, मला तुमच्या टाळ्यांवरून कळेल बघा. ढिम्म बघत राहतात नुसते, ढिम्म बघत राहतात नुसते. पापणी सुद्धा पडत नाही. आणि काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही. काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही. आणि असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा. जस्ट इमॅजिन तुमचे आहो समजा असा कॉस्ट्यूम घालून तुमच्या माहेरकडच्या फंक्शनला आले, काय चेहरा होईल तुमचा. असं कसं घेऊन यांना लग्न मुंजीत जायचं सांगा. अहो उत्सव मूर्ती बाजूला आणि यांच्या समोर लागतात रांगा. स्पायडरमॅनची बायको म्हटली पोरं बाळ लक्ष नाही, किती रडू किती बोलू. पोरं बाळ लक्ष नाही, किती रडू किती बोलू. पेपरमध्ये रोज फोटो, त्याचं काय लोणचं घालू. पेपरमध्ये रोज फोटो, त्याचं काय लोणचं घालू. आणि पोरांनाही ऑडच होतं, एकदा शाळेत गेले होते. पोरांनाही ऑडच होतं, एकदा शाळेत गेले होते. मास्तर समोर जाळं टांगून उलट लोंबून बसले होते. स्पायडरमॅनची बायको म्हटली. पण अशी किती कैफियत असली तरी नवऱ्याविषयी बघा शेवटी प्रेम असतं, काळजी पण असते. त्यातून यांचे यजमान भलतेच रिस्की प्रोफेशनमध्ये आहेत, त्याच्यामुळे जास्तच काळजी आहे. घरात मी 24 तास, बाहेर हे वाऱ्यावर. घरात मी 24 तास, बाहेर हे वाऱ्यावर. घरी परत येईस तोवर जीव नसतो थाऱ्यावर. अहो लटकत जातात इकडे तिकडे, चिकटून बसतात भिंतीवर. समजा जाळं अडलं तर, आणि समजा डिंक संपला तर. आणि नवऱ्याविषयी कौतुक पण कसं आहे बघा, की खरं सांगू बोलते या ना, पण मग येते माझीच कीव. खरं सांगू बोलते या ना, पण मग येते माझीच कीव. अहो दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. असे हे आणि अशी मी, नातं आमचं धाग्याचं. असे हे आणि अशी मी, नातं आमचं धाग्याचं. सोसायचं आणि झेलायचं तरी सुद्धा भाग्याचं. आणि शेवटच्या 2 ओळी फार महत्वाच्या आहेत, की एक मात्र आहे बरं, बाहेर जेव्हा काहीच नसतं. एक मात्र आहे बरं, बाहेर जेव्हा काहीच नसतं, आमचं ध्यान कसं सांगू मलाच येऊन चिकटून बसतं. स्पायडरमॅनची बायको म्हटली. छानच छानच. संदीप खरे यांची बालकविता आपण ऐकलीत. इथं
साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार मिळालेले प्रफुल्ल शिलेदार हे सुद्धा या मंचावरती आहेत. हताश होऊन एक माणूस बसला होता. हताश होऊन एक माणूस बसला होता. माणूस ओळखीचा नव्हता, हताश होणे ओळखीचे होते. म्हणून मी त्या माणसाजवळ गेलो. मी हात पुढं केला. माझा हात धरून तो उभा राहिला. तो मला ओळखत नव्हता. तो मला ओळखत नव्हता. माझे हात पुढे करणे ओळखत होता. आम्ही दोघे सोबत चालू लागलो. दोघेही एकमेकांना ओळखत नव्हतो. सोबत चालणे ओळखीचे होते. अशा अनेक सुंदर सुंदर कवितांचे अनुवाद प्रफुल्ल शिलेदार सर यांनी केलेले आहेत. पूल नसलेली नदी नावाचा एक कथासंग्रह त्यांनी मानसी या कथालेखिकेचा मराठीत अनुवादित केलेला होता. त्यानंतरच्या काळात जास्तीचे नाही, ज्याच्यातली मी ही कविता विनोद कुमार शुक्ल यांची आपल्या पुढे ठेवली. नंतर संशयात्मा हा ज्ञानेंद्र पती यांच्या कवितांचा अनुवाद आला आणि अगदी अलीकडं चंद्रकांत देवताले यांच्या कविता संग्रहाचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. मी गोविंद काजरेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी अनुवादाच्या संदर्भामध्ये शिलेदार सर यांना प्रश्न विचारायचा आहे. कारण आज सकाळी चंद्रकांत पाटील सर होते आणि अनुवादामध्ये त्यांचं फार महत्वाचं योगदान आहे. इथं डॉक्टर स्वाती दामोदरे आहेत. अलीकडच्या काळात त्यांच्यासोबत मी एक स्त्रीकोश नावाचं पुस्तक अनुवादित केलेलं आहे. बहुसंख्य अनुवादक मला या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे एक कवी जो स्वतः कविता लिहितो तो अनुवादही करतो, तर त्याची काय भूमिका असते ही समजून घेता येईल. गोविंद काजरेकर सर. हिंदीतल्या 3 महत्त्वाच्या समकालीन कवींचं भाषांतर अनुवाद प्रफुल्ल शिलेदार यांनी केलेला आहे. अर्थात त्यांच्या कवितेची काय सूत्र आहेत आणि यातून मराठी अर्थात अनुवादातून आपली भाषा अधिक समृद्ध होतच जाते. पण आपल्याला ही प्रेरकता कशी काय लाभली की ही कविता त्यांची मराठीत का आणावीशी वाटली याविषयी थोडं विवेचन करा. आपण आता समारोपाकडे जातो आहोत. बराच वेळ झालेला आहे. यानंतर आपण समारोप करू. तत्पूर्वी प्रफुल्ल शिलेदार या कवितेच्या संदर्भात आपल्यासमोर संवाद साधते. शिलेदार सर, या प्रश्नाला जोडून तो प्रश्न आहे की मराठी कविता आणि अन्य भाषेतली कविता, तर तिच्याबद्दल सुद्धा तुमचं तौलनिक मत काय आहे ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. बरोबर. कवितांचे अनुवाद अनेक वर्षांपासून मी करत आलेलो आहे. अनुवाद करताना मला वाटतं कुठली तरी एक निश्चित भूमिका असणं गरजेचं आहे. केवळ मला कविता ही आवडली आणि मी अनुवाद करून टाकला अशा पद्धतीनं अनुवाद करण्याचं अनेक उत्साही अनुवादकी पण बरेच दिसत आहेत. हल्लीच्या काळामध्ये अनुवादाचा प्रस्थ खूप वाढला आहे. त्यामध्ये अनुवादामागचे हेतू काय हे देखील थोडंसं तपासून पाहणं मला वाटतं गरजेचं आहे. आपली मराठी भाषेची कविता तर ही निश्चितच समृद्ध आहेच, प्रश्नच नाही, त्याचा आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे. पण आपल्या भाषेच्या बाहेरची देखील जी कविता आहे त्यामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या भाषेमध्ये नसतात किंवा फार क्षीणपणे असतात. तर मला असं वाटतं की ही जी इतर भाषेतली कविता आपल्या भाषेमध्ये आणताना हा एक महत्त्वाचा एक निकष असा असावा की ही कविता आपल्या भाषेत आल्यानंतर ती काहीतरी नाविन्यपूर्ण नवीन वाटली पाहिजे. जसं आता जास्तीचे नाही, विनोद कुमार शुक्ल या कवीचा मी अनुवाद केला. हा एक विलक्षण प्रतिभावान कवी आहे. त्यांनी कविता लिहिली, मराठीत कविता लिहिली जाते, पण ज्या पद्धतीने तो भाषा वापरतो आणि त्या भाषेला इतके वेगवेगळे आयाम देतो ते आपल्या भाषेमध्ये फार दुर्मिळ आहे त्या पद्धतीचं. त्यामुळे विनोद कुमारांच्या कवितेने मला अक्षरशः खेचून घेतलं. आणि जेव्हा मी विनोद कुमारांच्या कवितांचा अनुवाद केला तेव्हा माझे जवळचे हिंदी मित्र, काही हिंदी कवी मित्र जवळचे, ते म्हणाले की तुम्ही अनुवाद कसा काय केला, कारण या कवितेचा अनुवाद होऊच शकत नाही, इतपत्ती अवघड आहे. मूळ हिंदीमध्ये जेव्हा आपण ती कविता वाचतो तेव्हा वाटतं की मराठीत जाणार कशी किंवा कुठल्याही भाषेत जाऊ कशी शकणार, कारण ती एवढी अर्थ अशी
फेकत असते त्याच्यातून. तर जेव्हा आपण अनुवाद करतो तर अनुवाद ही पुन्हा शेवटी एक भाषिक रचना असते, पण ती नुसती निर्जीव भाषिक रचना असून चालत नाही. मूळ कवितेमध्ये जो एक प्राण असतो, कविता ही भाषिक रचना आहे, परंतु वर्तमानपत्रातली बातमी आणि कविता याच्यात काहीतरी फरक करूच की नाही आपण. तर काय फरक आहे, तर ह्या मूळ कविते ह्या एक अनेकार्थता म्हणजे अनेक अर्थ प्रसृत करण्याची क्षमता, जे आपल्याला बातमीत दिसत नाही ते आपल्याला जाणवून देण्याची क्षमता, आणि सगळं काही उघडपणे न सांगता बरंचसं वाचकावर सोडून द्यायचं. म्हणजे त्यामुळे तो वाचक म्हणजे थेट न सांगता एखादी गोष्टीसारखी गोष्ट कवितेतून जर सांगितली, मग गोष्ट आणि कविता याच्यात फरक काय राहिला. त्यामुळे कविता ही कवीनं वाचकांवर सोडून द्यायची असते. वाचक आपल्या पद्धतीनं त्याचं एक अर्थ लावत असतो, आकलन करत असतो आणि तो त्यामध्ये जोडला जातो. ही जोडल्या जाण्याची जी गोष्ट आहे, जोडलं जाण्याची, ही फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे चंद्रकांत देवतालेंची कविता वेगळी आहे, ज्ञानेंद्रपतींची कविता वेगळी आहे. ज्ञानेंद्रपतींची कवितेमध्ये इतकं एक विलक्षण प्रकार आहे की त्या कवितेमध्ये अनेक बोलीभाषा आलेल्या आहेत. म्हणजे बोलीभाषांचा अनुवाद करताना काय भूमिका घ्यावी हाही एक पुन्हा फार मोठा प्रश्न आहे अनुवादकासमोरचा. तर फक्त हिंदी नाही, त्यामध्ये अनेक तत्सम शब्द येतात, म्हणजे संस्कृतमधले जसे तसे आलेले. कधी बुंदेलखंडी शब्द येतात, कधी झारखंड मध्ये जी बोलली जाणाऱ्या भाषा आहेत, काही शब्दांचे अर्थ तुम्हाला शब्दकोशात देखील सापडत नाहीत. तर असे अनेक प्रकार, म्हणजे हा एक वेगळाच आपल्यापुढे एक भाषिक आव्हान असतं. तर ही कविता आणताना पण हे सगळे भाषिक स्तराच्या पलीकडचे जो स्तर आहे जाणीवेचा, तो देखील एक महत्त्वाचा असतो. कवी आणि अनुवादक असा या दोन्ही भूमिकांमधून जात असताना एक गोष्ट मला इथे मुद्दाम आवर्जून सांगावीशी वाटते, ती अशी की अनुवाद हा एक प्रकारे कवीला मिळत असलेली तालीम असते. म्हणजे कसं की मी माझी कविता स्वतंत्रपणे लिहितो, माझी स्वतःची काही एक भाषा आहे, त्या भाषेमध्ये मी कविता लिहित असतो. परंतु जेव्हा मी विनोद कुमार शुक्लंच्या कवितेचा अनुवाद करतो किंवा चंद्रकांत देवतालेंच्या कवितेचा अनुवाद करतो, तेव्हा मी तीच भाषा वापरतो जी माझ्या जवळच्या काठोड्यामध्ये आहे, तीच भाषा वापरतो. परंतु मी माझी कविता लिहित नसतो. मी त्या कवीची कविता अनुवादित करत असताना मी वेगळ्या प्रकारे माझी भाषा लिहून जातो, वेगळ्या प्रकारे माझी भाषा लिहून जातो. म्हणजे माझ्यासमोर भाषेच्या वापराचे अनेक स्तर उलगडत जातात आणि हे संवेदनशीलतेनं ग्रहण करणं गरजेचं आहे. आणि हे आपोआप याचे, ज्याला आपण संस्कार म्हणू, भाषिक संस्कार होण्याकरता कवीनं अनुवाद करणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. अनुवाद करताना अनेक गोष्टी त्याबद्दल सांगता येतील, परंतु आता इथे वेळ थोडासा कमी असल्यामुळे मी आवर्त घेतो. आम्हाला तुमची कविताही ऐकायची आहे, कारण आपण या सभागृहानं सगळ्याच कवींना ऐकलंय मंचावरच्या. मला अशी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तुमची एक रचना, एक कविता ही या आजच्या इथं ठेवावी आणि त्यानंतर मग आपण अगदी समारोपाकडं वळत आहोत. त्यानंतर मी किशोर कदम सरांना एक प्रश्न विचारणार आहे. मी माझी एक छोटीशी कविता वाचतो. या कवितेचं शीर्षक आहे हरवलेली वस्तू. हरवलेली वस्तू जिथे हरवली तिथे शांतपणे पडून असते, निरागसपणे, गालातल्या गालात हसत. सुटलं एकदाचं त्याचं बोट, मोकळे झालो, त्याच्या दृष्टीनं हरवलो तरी खरं तर स्वतंत्र झालो. किती सुखद आहे स्वतंत्र असणं. सगळे दोर तुटून स्वतःच्या गुरुत्वासह तरंगू लागणं. इतके दिवस आपली वेगळी ओळखच नव्हती, जी काही होती ती याच्यामुळे. सगळे याची वस्तू म्हणूनच ओळखायचे, पण आता तसं नाही. भले भर रस्त्यात पडलेली, गवतावर पहुडलेली, पायदळी तुडवली जाणारी का असेना, पण स्वतंत्र. आता जगरहाटीच अशी आहे
की कोणाची तरी नजर जाईलच, हेरून घेईल दूरवरून, आवडली तर पटकन उचलून खिशात घालेल, खेकसत म्हणेल बस झालं तुझं स्वातंत्र्य, खेकसत म्हणेल बस झालं तुझं स्वातंत्र्य, घातलंय तुला खिशात, आता यापुढे खुशाल मिरव माझी वस्तू म्हणून, यापुढे खुशाल मिरव माझी वस्तू म्हणून. बहुत बढिया, खूपच छान. खरं तर या ठिकाणी या मंचावरती सगळेच महत्वाचे कवी आहेत. त्यांना खूप वेळ त्यांच्याशी संवाद साधता येईल. त्यांना ऐकण्याची उत्सुकता आपल्याप्रमाणे मलाही आहे. मी माझा शेवटचा प्रश्न किशोर कदम सर यांना विचारतोय माझ्या वतीनं असणारा. तत्पूर्वी मी आवाहन करेल, हे जे सौमित्र यांचं पुस्तक आहे बाऊल, हे आपण अवश्य वाचा. या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की किशोर कदम यांनी यामध्ये 3 दीर्घ कविता लिहिलेल्या आहेत. बाऊल, हॉस्पिटलमधल्या त्याच्या पलीकडचे संवाद आणि ड्रंकन अँड ड्रग्जन लाईफ, अशा शीर्षकांच्या या कविता आहेत. खरं तर किशोर कदम यांची निरनिराळी रूपं आपल्याला माहिती आहेत, त्यांच्या निरनिराळ्या कविता आपल्याला माहिती आहेत. पण हे या तीनही दीर्घ कविता मी काल रात्रभर वाचत होतो आणि या कविता आपल्याला एक कवितेचा वाचक म्हणून वेगळ्या जगामध्ये घेऊन जातात. त्याबद्दलही त्यांना प्रश्न विचारता आला असता, पण आपण तो नंतर विचारूयात कधीतरी. एकच फक्त, हा माझा पण एक काव्यसंग्रह आहे, मी अन माझा आवाज, हा माझा लेटेस्ट काव्यसंग्रह आहे. तेव्हा तोही अवश्य चाला आणि आवडला तर विकत घ्या. धन्यवाद. कॉन्टिनेंटलनच केलाय का तो? नाही, हा रसिक आंतरभारती म्हणजे रसिक साहित्य जे पुण्याचं आहे त्यांनी केलेलं आहे. कविता संग्रह मला वाटतं कॉन्टिनेंटल. येस. आणि मला आवडलं तर जरूर कळवा. थँक्यू. नाशिक हे शहर आपल्या सर्वांसाठी तात्यासाहेबांचं शहर आहे, वसंत कानेटकर यांचं शहर आहे, गोदावरी नदीचं शहर आहे, भाविकांचं अत्यंत पवित्र, त्यांच्या मनात अत्यंत पवित्र असं स्थान असणारं, तपोवन असणारं हे शहर आहे. या शहराच्या भल्या बुऱ्या स्मृती आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत. मला किशोर कदम सरांना प्रश्न विचारायचा आहे की हे जे शहर आहे, हे शहर, या शहरात तुम्ही निरनिराळ्या निमित्तानं येऊन गेलायत, नाटकांच्या तालमीच्या निमित्तानं येऊन गेलायत, वेगवेगळ्या ठिकाणी कविता वाचण्यासाठी येऊन गेलायत, कदाचित इथं आपण राहावं असा प्रयत्न तुम्ही केलेला असेल. या शहराच्या काही आठवणी या तुम्ही सांगाव्यात. या शहराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? नाशिक या शहराबद्दल, इथल्या माणसांबद्दल तुम्ही बोलावं. नाशिक हे माझं खूप आवडतं ठिकाण आहे. इथे अनेक मित्र आहेत माझे. वर्षानुवर्ष मी नाटकाच्या, कवितेच्या निमित्ताने या शहरात येऊन गेलेलो आहे. आणि नाशिक हे खूप सुसंस्कृत असं शहर आहे असं माझं सगळ्यांना माहिती आहे. कुसुमाग्रजांचं, कानेटकरांचं, मनोहर शहाणेंचं, वामनदादा कर्डकांचं, अशी महान मंडळी, बाबूराव बागुल, अशी महान मंडळी इथे झालेली आहेत. लिहित्या हातांचं हे शहर असलं तरी मला दुर्दैवानं आणि खेदानं असं सांगावं वाटतं की साहित्यामधले काही लोक साहित्याच्या आडून इथे जमिनी आणि फ्लॅट विकण्याचे एजंट झालेले आहेत. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि नाशिक सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये स्वतःला कलावंत म्हणून घेणारे लोक वर्षानुवर्ष तिकडे राहणाऱ्या लोकांनाच वेठीला धरून एजंट झालेले आहेत. ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मला नाशिक खूपच आवडतं. इकडची हवा आवडते, इकडचे रस्ते आवडतात, इकडचे लोक आवडतात, इकडची सांस्कृतिकता आवडते, इकडचे सगळे साहित्यिक मित्र माझे आवडतात. पण दुर्दैवाने काही लोक असे असतात, ते प्रत्येक शहरामध्ये असू शकतात, त्याला आपला इलाज नाही. पण मला नाशिक आवडतं खूप. आतलं एक दुखणं असतं ते कुठेही विसरत नाही माणूस, आणि किशोर कदम यांनी ते उघड केलेलं आहे. असो तरीही ही एक साहित्यिकांची नगरी आहे याविषयी त्यांनी अतिशय मार्मिक उद्गार काढले. शेवटाकडे जातोय आपण. अगदी थोडक्यामध्ये कवींनी उत्तरं द्यावीत. स्वतःच्या कवितेचं यशापयश काय आहे, स्वतःला काय वाटतं आपल्या कवितेविषयी, अगदी थोडक्यात सांगावं. सुचिता खल्लाळ. मुळात मला ह्या प्रश्नाचं थोडंसं संभ्रम वाटतो
की कवीनं कवीचं यश कशात मानायचं आणि अपयश कशात मानायचं. या व्यासपीठावरून मला सांगावंसं वाटतं की एवढ्या संग्रहानंतरही अजूनपर्यंत एकाही समीक्षकानं माझ्या कुठल्याही कवितेवर एक पानभरही लिहिलेलं नाही. माझ्या कुठल्याही कवितेला वन्स मोर किंवा टाळ्यांची दाद मिळत नाही किंवा मी कुठल्याही सोशल मीडियावर नाही, मला हजारोंनी फॉलोअर्स नाहीत, तरीही एका लक्षवेधी मंचावर आपणासमोर आज मी उपस्थित आहे. या व्यासपीठावरून मला सांगावंसं वाटतं की वाङ्मयीन गुणवत्तेची काळजी करणाऱ्यांनी एकदा हे स्वतःशी पक्क ठरवून घ्यायला हवं की लेखनाचं यश हे लोकप्रियतेवर, मिळालेल्या पुरस्कारांच्या संख्येवर यावर अवलंबून आहे की लेखनाच्या आंतरिक गुणवत्तेवर अवलंबून आहे. हे एकदा ठरवून घ्यायला हवं वाङ्मयीन गुणवत्तेची काळजी करणाऱ्यांनी. आमच्याकडे ग्रामीण भागात एक वाक्प्रचार आहे, साठवलोट करणं. तुझी लेख मला दे, माझी लेख तुला देतो. तू मला मोठं म्हण, मी तुला मोठं म्हणतो. असं जर साहित्य व्यवहार चालत असेल तर काय बोलायचं यशापेशाबद्दल. मला खूप खेदानं सांगावं वाटतं की काही सन्माननीय अपवाद वगळता प्रकाशन संस्था, अनेक प्रकारच्या सोशल माध्यम कोणाला उचलून धरायचं आणि कोणाला पाडायचं ह्याची राजरोज फिक्सिंग त्यांनी साठवलोट आधीच करून ठेवलेलं असतं. मग मला इथे प्रश्न पडतो की मी माझ्या कवितेचं यश मानायचं की अपयश मानायचं, स्वतःला यशस्वी मानायचं की अपयशी मानायचं. म्हणून आपण इथे बोलतो, लिहिते हात म्हणून, विचारवंत म्हणून, चिंतनशील लोक म्हणून बोलतो, दिल्लीच्या राजकारणावर ताशेरे ओढतो, मुंबईच्या राजकारणावर ताशेरे ओढतो. पण मला खेदानं विचारावं असं वाटतं की साहित्यातल्या राजकारणाबद्दल आपण कधी अंतर्मुख होणार आहोत. त्यानंतरच मला वाटतं या प्रश्नात उत्तर मला शोधता येईल. मॅडम, आपल्याला प्रश्न जो विचारण्यात आला होता त्याचं आम्हाला उत्तर असंच अभिप्रेत होतं, म्हणून तो तुम्हाला विचारण्यात आला. कारण ही मराठी वाङ्मयीन संस्कृती आहे. 3-3, 4-4 वर्षसुद्धा आलेल्या पुस्तकावर लिहिलं जात नाही. मॅच फिक्सिंग असते, तसं समीक्षकांचंही फिक्सिंग बऱ्याच वेळा असलेलं दिसतं. पण हा सगळा व्यवहार आहे आणि या व्यवहारामध्ये अर्थात तो काळाप्रमाणे बदलत असतो आणि आपण अत्यंत प्रामाणिकपणे त्याचं उत्तर दिलेलं आहे. परिस्थिती अशीच आहे, यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. पण एक सांगू इच्छितो तुम्हाला की काळाच्या कसोटीवर टिकून राहील ती कविता. भले 100 वर्षांनी का होईना ती विचारात घेतली जाईल, जसे ज्ञानेश्वर तुकाराम आज विचारात घेतले जातात, किंवा आणखीही 700 वर्ष मराठी जर टिकली तरी ते टिकून राहतील. एवढं सामर्थ्य जर आपल्या शब्दात असेल तर आपल्याला याची भिण्याची अजिबात गरज नाही. बोराडे सर, मी एक निवेदन करतोय. ते विश्वास ठाकूर, जातेगावकर, आम्ही या संमेलनातले नारायण आहोत. तुमची जेवणं झाली का नाही इथपासून तुमची सगळी काळजी घ्यायची आहे आणि त्यांना या लक्षवेधीमध्ये काही लक्षवेधी सूचना करायची आहे, तेवढी फक्त संधी द्या. नमस्कार. कुसुमाग्रज नगरीच्या काव्यतीर्थावर हा लक्षवेधी कवींचा संवाद अतिशय रंगला. मी आदरणीय सौमित्रजी, प्रफुल्लजी, डॉक्टर गोविंदजी, त्याचप्रमाणे पृथ्वीराजजी, सुचिताताई, आमच्या जिल्ह्याचे माझे सर्व आणि ज्यांचं अक्षर मोतीदार आहे, हे छापलेलं आहे का लिहिलेलं आहे हे समजत नाही, असं आमच्या जिल्ह्याचं भूषण खलील मोमीन आणि माझे स्नेही जे माझ्या विनंतीला मान देऊन आज त्यांचा कार्यक्रम पुण्याला असतानाही या लक्षवेधी कवीच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, संदीपजी, या पासून धन्यवाद देतो. ह्या लक्षवेधी कवींच्या मधून आमच्या स्वागताध्यक्षांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी सांगितलं की आपण ह्या निमित्ताने एक लक्षवेधी कवीला पुरस्कार देऊया. आणि त्यासाठी मी तुमच्यामध्ये 1-2 मिनटं घेतो. आमच्या नाशिकचे कवी राजू देसले यांची बहुचर्चित कविता संग्रह जो सध्या गाजत आहे, अवघेची उच्चार, ह्या कविता संग्रहाला ₹5,000चं बक्षीस स्वागताध्यक्षांनी जाहीर केलेलं आहे. मी
आदरणीय किशोरजी कदम, संदीपजी आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की राजू देसलेला याच मंचावर आपण सन्मानित करावं. आणि पुन्हा एकदा या सर्व कवींना मी नमस्कार करतो की त्यांनी आजच्या या काव्यतीर्थावर येऊन जो काही एक नाशिककरांना एक आगळीवेगळी भेट दिली आहे त्याबद्दल 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना सांगतो की उद्या समारोपाच्या कार्यक्रमापर्यंत आपण सर्वांनी थांबावं ही विनंती मी त्यांना करतो. हॅलो. राजू देसले यांचा कविता संग्रहही आपण सर्वांनी मिळून वाचावा अशी मी विनंती करतो. किशोर कदम सर, संदीप खरे सर, तुमच्या दोघांची नावं घेतली आहेत. प्रफुल्ल जी आप आइए. हां. तर राजू देसले यांचा सन्मान होतोय. पाकिट द्या, पाकिट. राजू देसले यांचं मनापासून स्वागत. लक्षवेधी कवींची हा संवाद साधण्याची आम्हाला संधी दिली याबद्दल मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय कौतिकराव ठाले पाटील सर, आदरणीय डॉक्टर दादा गोरे सर, आदरणीय डॉक्टर रामचंद्र काळुंखे सर, स्वागताध्यक्ष आदरणीय छगन भुजबळ सर, छगन भुजबळ साहेब, या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. विजयकुमार मिठे हे या ठिकाणी मला दिसत आहेत. या डॉक्टर मोना चिमोटे या ठिकाणी दिसत आहेत. डॉक्टर केशव तुपे दिसत आहेत. श्रीकांत देशमुख, अनुराधाताई पाटील, अत्यंत मोठी मोठी नावं या मंडपामध्ये आहेत. मी आपल्या सर्वांचं मनापासनं ऋण व्यक्त करतो आणि लक्षवेधी कवींशी असणारा हा जो संवाद आहे तो या ठिकाणी आम्ही थांबवत आहोत. आपण या कवींना ऐकलं याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासनं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे